तुमची पण धनुरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज 1 ऑगस्ट आणि वार आहे शनिवार. आजच्या या तिन्ही सांजेच्या वेळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर काय उभा आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? तर मंडळींनो थांबा, धनुराशीच्या मंडळींनो थांबा. आजचा व्हिडिओ फक्त सहज बघायचा म्हणून बघू नका. आज मी तुमच्या आयुष्यातल्या अशा एका काळ्या सत्याचा बुरखा फाडणार आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात जो काही पैशाचा तुटवडा चालू आहे, घरात रोज कुणी ना कुणी आजारी पडतंय, नवरा बायकोमध्ये रोज क्षुल्लक गोष्टीवरून किंवा क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात, काम हाताशी येऊन शेवटी बिघडतं, हे सगळं सहज घडतंय का? तर नाही, हा तुमचा भ्रम आहे. तुमच्या पाठीमागे, तुमच्या स्वतःच्या छताखाली किंवा तुमच्या अगदी जवळच्या नात्यात असं काही शिजतंय ज्याचा विचार करूनही रात्री तुमची झोप उडेल. कुणीतरी तुमच्या प्रगतीवर, तुमच्या हसत्या खेळत्या संसारावर असा काही काळा डोळा ठेवलाय, अशी काही वाईट नजर किंवा काळी विद्या करून ठेवली, ज्यामुळे तुमची रास उत्तम असूनही तुम्ही खड्ड्यात जातात. आज 1 ऑगस्टच्या या शनिवारी धनुराशीच्या आयुष्यातला तोच धक्कादायक पैलू उघड होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या घराभोवती असलेले हे जाळं तुम्ही स्वतः तोडू शकाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी धनुराशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आधी एका गोष्टीचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. मी जे सांगते ते तुमच्या बाबत घडतंय की नाही. पहिली गोष्ट, रात्री अचानक 3 ते 4च्या दरम्यान तुमची झोप उडते का? विनाकारण छातीत धडधड होणे किंवा घरात कुणीतरी असल्यासारखं वाटणं. दुसरी गोष्ट, घरातील कोणती ना कोणती व्यक्ती सतत आजारी पडते. डॉक्टरकडे गेलात की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण आजारपण काही पाठ सोडत नाही. तिसरी गोष्ट, घरात दूध ओसडून साडणे, वस्तू वारंवार फुटणे किंवा मुख्य दरवाजाजवळ गेल्यावर एक विचित्र जडपण जाणवणं. तुम्हाला वाटतं हे साधं सुद्धा आहे, पण धनुराशीच्या बाबत हे मुळीच साधं नाही. तुम्ही स्वभावाने इतके भोळे आणि सगळ्यांना आपलं मानणारे आहात ना, की समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. तुमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने, ज्याला तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत, उसने तुमच्यावर काहीतरी करून ठेवले. तुमच्या घरची भरभराटी रोखण्यासाठी, तुमच्या मुलाची प्रगती थांबवण्यासाठी हा प्रकार पडद्यामागे सुरू आहे. आणि ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात याचा मोठा स्फोट तुमच्या घरात होणार आहे. पहा मंडळींनो, आता एका अशा मुद्द्यावर बोलूया जो तुमच्यापैकी जवळजवळ 80% लोकांच्या घरात सध्या चाललाय. आरोग्याची गूढ समस्या. धनुराशीच्या लोकांच्या घरात मागच्या काही दिवसापासून एक विचित्र गोष्ट घडती. घरातील मुख्य व्यक्ती म्हणजे करता धरता व्यक्ती किंवा गृहिणीच्या पाठीत, मनात किंवा पायात सतत प्रचंड वेदना असणे. डॉक्टर हजारो रुपयाचे औषधं देतात, पण आराम 1% सुद्धा मिळत नाही. दिवसभर आळस वाटणे, अंगात ताकदच नसते, आणि संध्याकाळी झालेली एक अचानक चिडचिड वाटणे. हे कसले लक्षण आहेत माहिती आहे का? याला ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्र ऊर्जा शोषक बाधा म्हणतात. कुणीतरी तुमच्या घरातील सकर्मक ऊर्जा पूर्णपणे खेचून घेतली. या ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जर तुम्ही यावर लक्ष दिलं नाही तर हा त्रास आणखी वाढू शकतो. पण घाबरू नका. या व्हिडिओच्या शेवटी जो शनिवारचा तिन्ही सांजेच्या वेळी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला, तो सगळी बाधा एका रात्रीत खेचून बाहेर पडेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता वळूया तुमची नोकरी आणि कामाच्या ठिकाणी नेमकं काय चाललंय याकडे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी एक गुप्त कट शिजतोय. तुम्ही ज्या सहकार्याला आपलं मानत होतात तो तुमच्यासोबत बसून चहा पितो, गप्पा मारतो, तोच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी असा काही गलत आरोप किंवा चुकीचा आळ आणण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्याने तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. तुमच्या साहेबाचे कान भरले जात आहेत. पण खरा धक्का इथे आहे. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आता सगळं संपले, माझी नोकरी गेली, अगदी त्या क्षणी म्हणजेच 15 ऑगस्टच्या आसपास त्या कपटी माणसाचा खरा चेहरा सगळ्यासमोर उघडा पडेल. एक अनपेक्षित घटनेमुळे तुमचा विजय होईल आणि तुम्हाला एक अशी नवीन मोठी जबाबदारी मिळेल जी तुम्हाला थेट पुढच्या पदावर घेऊन जाईल.
पण तोपर्यंत तुम्हाला शांत राहावं लागेल. आता पैशाच्या बाबतीत सर्वात मोठा कोडा उलगड्या. धनुराशीच्या लोकांच्या हातात पैसा येतो, पण तो टिकतो का? उत्तर आहे नाही. पैसा येतो 100 रुपये आणि खर्च होतो 1000 रुपये. नक्की का होतंय? याला म्हणतात धनबंधन किंवा लक्ष्मी बाधा. कोणीतरी तुमच्या कमाईवर असं काही वाईट डोळा ठेवलाय की तुमच्या घरात आलेला पैसा दवाखाना, कोर्ट कचेरी किंवा गाड्यांच्या दुरुस्तीत निघून जातो. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला अचानक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सावध राहा. या ऑगस्ट महिन्यात तुमच्याकडून कुणी कितीही गयावया केली तरी कोणाला 1 रुपया उधारीवर देऊ नका. तुम्ही जर या महिन्यात पैसे दिले तर ते पैसे जातीलच, पण सोबत त्या माणसाची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येईल. ऑगस्टच्या 20 तारखेनंतर अडकलेल्या पैशाचा असा एक मार्ग उघडेल जो तुम्हाला थक्क करून सोडेल. मंडळींनो, आता सावध राहा. धनुराशीच्या मंडळींनो, ज्या गोष्टीवर मी बोलणार आहे ती गोष्ट ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती करताय माहिती आहे का? तुमचे विचार, तुमच्या भविष्यातल्या प्लॅनिंग आणि तुमच्या घरातल्या गुप्त गोष्टी मित्रांना किंवा नातेवाईकांना मनमोकळेपणाने सांगणे. तुम्हाला वाटतंय की समोरचा माणूस तुमचा चांगला विचार करतोय, तुमच्या आनंदात सहभागी करतोय, पण 1 ऑगस्टच्या पहिल्या शनिवारी मी तुम्हाला एक कडू सत्य सांगते. ज्यांना तुम्ही तुमचा खास मित्र किंवा आपले नातेवाईक मानताय ना, त्यातलाच एक खरा चेहरा मुखवटा घालून वावरतोय. ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवलाय तोच व्यक्ती तुमची एखादी गुप्त गोष्ट किंवा तुमची कमजोरी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुरू करू पाहत असलेला नवीन व्यवसाय, पैशाची एखादी डील किंवा घरातील वैयक्तिक निर्णय या ऑगस्ट महिन्यात भूलूनही चुकूनही कोणासोबत शेअर करू नका. जर तुम्ही या महिन्यात तोंड बंद ठेवलं नाही तर तुमच्या जवळचा माणूस तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला रस्त्यावर आणायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कमी बोला आणि जास्त सावध राहा. आता ज्यांच्या घरात जागा, जमीन, घर किंवा कोर्ट कचेरीचे जुने वाद चालू आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना पेटून उठणारा ठरणार आहे. तुमची हक्काची जागा मारण्यासाठी किंवा भावाभावामध्ये, नातेवाईकांमध्ये फूट पाडण्यासाठी समोरच्या पक्षाने एका वाईट मार्गाचा किंवा हवस कृपेचा आधार घेतला आहे. तुमच्या जागेवर किंवा घराच्या उंबरठ्यावर अशा काही गोष्टी पेरल्या गेल्या आहेत ज्यामुळे तुमचं मन घरात लागत नाही आणि भांडण टोकाला जातं. पण 1 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान या वादात एक अचानक असं धक्कादायक वळण येईल जिथे कायदा आणि नशीब दोन्ही तुमच्या बाजूने उभे राहतील. शत्रूने तुमच्यासाठी खोदलेला खड्डा तो स्वतः त्यात पडणार आहे. आता मी ज्या विषयावर बोलणार आहे ना तो तुमच्या मनाला भिडणार आहे. ज्या धनुराशीच्या बहिणींना किंवा ज्या कुटुंबांना अनेक वर्षापासून मुलाबाळाचं सुख मिळालं नाही, ज्यांना सतत लोकांचे बोलणे ऐकावे लागत आहेत, त्यांच्या पाठीमागे नक्की काय खेळ चाललाय? डॉक्टरांच्या हिशोबाने सगळं काही ठीक असताना मूल का राहत नाही? कारण तुमच्या घरातल्या नकारमतेचा आणि कोणाची तरी वाईट नजर असल्यामुळे तुमच्या आनंदावर बंदी आली आहे. ज्यांच्यावर ही वेळ येते ना त्यांना या वेदना कळतात. पण या ऑगस्ट महिन्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. ऑगस्ट या महिन्यात ग्रहांची अशी काही छान जुळवाजुळवी होत आहे जी सर्व संकटे तोडून टाकणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मंडळींनो, ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटी तुम्हाला मुलाबाळासंबंधित अशी एक गोड बातमी मिळू शकते जी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. फक्त घरातल्या कोणत्याही संशयास्पद वस्तूला हात लावू नका. धनुराशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे ना ते अत्यंत बारकाईने ऐका आणि आजच जाऊन तपासा. गेले काही दिवसात तुमच्या घराच्या मुख्य दाराजवळ, तुळशीच्या कुंडीत किंवा पायरीवर काही विचित्र वस्तू दिसली आहे का? जसं की काळा दोरा, राख, हळदी कुंकवाचे डाग किंवा अचानक मेलेला एखादा कीटक किंवा पक्षी. असं जर तुम्हाला दिसलं असेल काहीतरी, खबरदार, त्याला कधीही उघड्या हाताने स्पर्श करू नका किंवा ओलांडू नका. कुणीतरी वाईट गोष्ट मुद्दामून तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी केली आहे. जर अशी कोणती वस्तू दिसली तर ती झाडूनी किंवा कागदाने उचलून वाहत्या पाण्यात किंवा घरापासून लांब नेऊन टाकून द्या आणि लगेच त्यावर स्वच्छ पाणी ओता. एक लहानशी चूक तुमचं मोठं नुकसान करू शकते. मंडळींनो, घरातल्या ज्या रोजच्या कटकटी आहेत ना त्या आपोआप होत नाहीत, त्यात कुणीतरी घडवून आणतंय. या ऑगस्ट महिन्यात तुमच्या घरातील एका जुन्या गोष्टीचा मोठा स्फोट होणार आहे. घरातील एक अशी व्यक्ती जी तुमच्यासमोर खूप गोड बोलते पण तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचते, तिचा खरा चेहरा ऑगस्टच्या 2ऱ्या आठवड्यात तुमच्या समोर येईल. जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसेल, पण हे सत्य बाहेर येणं गरजेचं होतं, कारण तोपर्यंत तुमच्या घरामध्ये शांती आणि बरकत येऊ शकत नाही. मंडळींनो, उपाय सांगण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा.
आणि हो मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. पहा मंडळीनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सर्व वाईट नजर, काळी विद्या आणि शत्रूच्या त्रासातून बाहेर कसं पडायचं. आज 1 ऑगस्ट शनिवार आणि आजच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी अचूक वेळेत आणि सांगते तसंच करायचा आहे. आज संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान, म्हणजेच की संध्याकाळी प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. एक मातीची पंती, मोहरीचं तेल, 2 अखंड लवंगा, तुटलेल्या नकोय लवंगा, लवंग घेताना अखंड घ्या, फुल असलेली घ्या आणि त्यात थोडेसे काळे तीळ. बघा, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान मातीच्या पंतीत मोहरीचं तेल भरा, त्यात 2 अखंड लवंग आणि काळे तीळ टाका. हा दिवा पेटून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उभा राहून तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला ठेवून द्या. दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या आणि म्हणा, माझ्या घरातील सर्व वाईट नजर, नकर्मता आणि त्रास जळून भस्म होऊ दे. त्यानंतर 1 मूठ मीठ, मंडळीनो 1 मूठ खडे मीठ हातात घ्या. ते स्वतःवरून आणि घरातल्या माणसावरून 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतरा आणि ते मीठ थेट वाहत्या पाण्यात किंवा बेसिंगमध्ये टाकून वरून नळ चालू करून द्या. हा उपाय करताच रात्री 9 वाजेपर्यंत तुमच्या घरातली सगळी नकर्मता बाहेर निघून जाईल. घरातलं वातावरण एकदम हलकं वाटेल आणि शत्रू सगळे प्लॅन्स जागच्या जागी ठप्प होतील. धनुराशीच्या मंडळीनो, हा ऑगस्ट महिना तुम्हाला घाबरण्यासाठी नाही, तर या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी आला आहे. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याशी जोडला आहे, तर कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या धनुराशीच्या ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा. तर मंडळींना भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना